नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण सगळे मजेत आहोत आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी सुप्रिया या चॅनलमध्ये आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना सुखाचा, आनंदाचा जाऊ दे हीच प्रार्थना. तर आम्ही पोचलेलो आहोत इथं अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये आणि आत्ता पोचलो आहोत वटवृक्ष मंदिरामध्ये. खूप गर्दी आहे, खूप मोठ्याच्या मोठ्या रांगा आहेत, त्यातून आम्ही वाटाकडत इथं पोचलो आहोत आणि महाराजांचं दर्शन तर झालेलं आहे. आणि वटवृक्ष मंदिरामध्ये इथं आम्ही आलेलो आहोत. तर इथे तुम्हाला सर्व भाविक जप घालताना दिसतील किंवा नामस्मरण करताना दिसत असतील स्वामींचं. तर हे स्वामींचं स्थान आहे, हे समाधीचं स्थान आहे स्वामींचं. स्वामी इथं बसत होते ह्या वटवृक्षाखाली आणि नेहमीच त्यांचं स्थान इथं असायचं. आणि अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोचल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होतं. माणसाचे अहंभाव आपसूक गळून पडतात आणि त्या आनंदाचे विश्लेषण करणं शक्य नाही. आणि आम्ही आता थांबलेलो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी. घरी जायला नको होतं. आणि वटवृक्षाच्या त्या महाकाय झाडाखाली ज्यावेळी स्वामींनी समाधी घेतली त्यावेळी इतर लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की स्वामी आमचे कसे होईल. त्यावेळी स्वामींनी त्यांना शांतपणाने उत्तर दिलं की तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा, मी सदैव वटवृक्षाखाली आहे, माझे नामस्मरण करतात मी तुमच्या सन्निध आहे, म्हणजे मी तुमच्या समोरच आहे, तुम्ही सतत माझं नामस्मरण करा तर मी तुमच्या समोरच तुम्हाला दिसेन आणि मी तुमच्या बरोबरच असेन आणि भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. असं स्वामींचं वाक्य जे आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि इथं सगळीकडे आता आरतीची तयारी सुरू आहे आणि महाप्रसादाची सुद्धा तयारी सुरू आहे. महाप्रसाद सगळ्यांना दिला गेलेला आहे आणि पूर्ण एवढी गर्दी झालेली आहे की ही पहिलीच पंगत आहे महाप्रसादाची आणि इथं सतत एवढी गर्दी असते. महाराजांचीच ही कृपा आहे. महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सगळे लोक इथे येत असतात. आणि बघूया आपण आता आरती.
ज्यांना इकडे येणं शक्य होत नाही मंदिरामध्ये त्यांच्यासाठी ही आरती होती आणि त्यांनी ह्या मंदिराचं दर्शन या व्हिडिओतून घ्यावं हीच माझी इच्छा होती, म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि स्वामी काय म्हणतात तर जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. स्वामी नाम सदामुखी वसो, स्वामी कमलचरणी मम नित्य प्राण विसावा मिळतो. स्वामी कमलचरणी विसावून तरी पहा तुम्ही सर्व प्रचिती येत असे स्वामी अभयवचनाची, असे म्हणतात स्वामी. आणि स्वामी म्हणतात पुढे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात. ह्या स्वामींचे दर्शन असं मस्त झालेलं आहे बघू शकता. आणि इथं स्वामींचा पाळणा सुद्धा होता आणि इथं तुम्ही हे दर्शन सुद्धा घेऊ शकता बघा. आणि स्वामींच्या पादुका सुद्धा इथं तुम्हाला मिळतील, त्यांचे सुद्धा दर्शन तुम्हाला मिळेल. आणि पुढे इथं स्वामींच्या रूपातली देवीच्या रूपातली एवढी सुंदर अशी मूर्ती त्यांनी बनवलेली आहे, जी फोटोमध्ये तुम्हाला दिसेल. इतकं सुंदर असं हे स्वामींच्या रूपातली मूर्ती इथं केलेली आहे बघू शकता. हा फोटो आहे आणि इथं असंच सुंदर सुंदर स्वामींचे फोटोज तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथं जर तुम्ही आला तर स्वामींची ही सुद्धा मूर्ती खूप छान आहे आणि मूर्तीचे भावसुद्धा खूप छान आहेत. आणि आजूबाजूला प्राणी आहेत बघू शकता. तर प्राणी स्वामींना खूप आवडायचे, त्यासाठी ते प्राण्यांचे सुद्धा इथं मूर्ती आहेत बघू शकता. अशा पद्धतीने इथं सजावट केलेली आहे. आणि त्यानंतर पुढे तुम्ही बघितला तर शिवाजी महाराजांची, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती इथं आहे, ती सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याचे सुद्धा भाव खूप छान आहेत. तर इथं आम्ही चाललेलो आहोत, दर्शन झालेलं आहे. आणि ही मूर्ती तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि इथे एक चमत्कार झालेला आहे की स्वामींची पालखी आम्हाला दिसलेली आहे बघू शकता. पालखीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही भरून पावलेलो आहोत, डोळे भरून आलेले होते, कारण स्वामींचं दर्शन तसं गडबडीत झालं होतं, कारण खूप गर्दी होती. त्यामुळं एवढ्या लांबून आम्ही गेलो होतो, तर दर्शन होईल की नाही ह्याची आम्हाला उत्सुकता लागली होती. तर आम्हाला स्वामींनी पालखीच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.